नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, ते म्हणजे आता तुम्ही माझं तोंड बघू शकता, लुक एट माय फेस। तर ऑलरेडी खूप जास्त टाइम झालेला आहे आणि आम्ही जेव्हा कोकणमध्ये गेलेलो तर तिकडे खूप जास्त ऊन होतं आणि आम्ही ऑलमोस्ट 5 तास आरामात, म्हणजे सकाळी काहीतरी आम्ही ब्रेकफास्ट वगैरे नाही, पहिले गेलो 2 तास, परत आलो, ब्रेकफास्ट केला आणि परत आम्ही समुद्रात खेळायला गेलो। आणि आम्ही सगळे कझिन्स असल्यामुळे आम्ही इतका एन्जॉय केला त्याच्यामध्ये, आणि ऊन वगैरे काहीच बघितलं नाही। फक्त आम्हाला कळत होतं की आम्ही आता कोकणमध्ये आलेलो आहे आणि आम्ही फुल एन्जॉय करणार आहे, दॅट्स इट, एवढंच फक्त डोक्यात चालू होतं। सो आणि एक म्हणजे सनस्क्रीन नाही किंवा काही, म्हणजे काहीच नाही घेऊन गेलेलो। तर मग आता फेस टॅन झालेला आहे, तर फेसचं टॅनिंग तर काढावं लागेल। तर म्हणजे आता आपल्याला स्वतः असं बघवत नाही रोजचा आपला लुक कसा असतो, आणि आता आपण असे फुल टॅन फेस आणि एकदम असा म्हणजे सुकलाय चेहरा असं दिसत आहे। सो म्हटलं आपण आज म्हणजे आज आपण काहीतरी उपाय करूयात। मी ऑलरेडी बेसनचं पीठ लावलेलं, पण मला काही त्याचा फरकच दिसत नाहीये। सो ते डे बाय डे टॅन तर जाईल, पण त्याच्यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल। सो मी आता मार्केटमध्ये गेलेलो आणि आज आहे संडे, सो मार्केटमधून मी हे 2 आणलेले आहेत। तर हा आहे एव्हरयूथचा, हा आहे एव्हरयूथ टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी स्क्रब। तर पहिल्यांदा मी स्क्रब करणार आहे, नंतर मी हा टॅन रिमूव्हल चॉकलेट अँड चेरी फेस पॅक आहे। तर हे 2 कॉम्बो आहेत ऍक्च्युली। तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा चेहरा क्लीन करून घ्यायचा, पूर्ण फेस वॉश करून घ्यायचा आहे, देन तुम्हाला हे अप्लाय करायचं आहे। तर पहिल्यांदा मी आता अप्लाय करणार आहे स्क्रब। तर आपण बघूया स्क्रबचं किती हे होतं, खरंच जातं का टॅन। तर आता माझा चेहरा बघून घ्या कसा आहे, मी पण बघून घेते। ठीक आहे, बघू, काय झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर मग अजून एक पॅक लावायचं। तसे ऑलरेडी 2 पॅकेट घेऊन आली आहे मी। सो मी हा पोर्शन हातावरतीच घेते आणि हातावरून मी पूर्ण स्क्रबच खोलला, मला वाटले का मी पॅक खोलला की काय। येस, तर आता मी हे करते अप्लाय। थंड वाटते। आणि एव्हरयूथचे मला सांगायला आवडेल, प्रोडक्ट खरंच खूप छान आहे, त्यांचे स्क्रब्स पण खूप छान आहेत। ह्यांचा बॉडी स्क्रब पण येतो, फुल बॉडी तुम्ही स्क्रब करू शकता त्याने। आपण करूयात मस्त स्क्रबिंग। तर मी पूर्ण फेसला स्प्रेड करून घेते स्क्रब, बघूयात मग काय फरक पडतो की नाही। एक साइड मी पूर्ण लावून घेतली आहे, ही साइड कव्हर करते। बापरे, आत्ताच हे होते, हलकस असं बॉडी म्हणते, हलकस असं फेस चरचरतोय। कसा भूत्या बाबा दिसतीये मी, पण जाऊ दे, काय करायचंय, टाइम तर घालवावं लागेल। छान सगळीकडे मी लावून घेते। आता बेस्ट ऑप्शन म्हणजे असे करायचं, आणि म्हणजे छान पद्धतीने तुम्ही आणि हे स्क्रब करू शकता। सो जेव्हा पण तुम्ही स्क्रब करता तर असं लोअर नाही करायचंय, असं नेहमी अप्पर ह्याने हे करायचं, स्क्रब करायचं, जेणेकरून मग काय होतं, जेव्हा तुम्ही स्क्रब करतो तेव्हा स्किन अशी खाली तर खाली येते, तर ते आपल्याला अशी वरती हे करायची, वरच्या दिशेने आपल्याला असं हे करायचं, स्क्रब करायचं। थोडासा जोर लावायचा आहे। तर मी आता फास्ट चालू करते। जास्त तर आपलं टॅन होतं ते म्हणजे हा पोर्शन, कारण जास्त इथे ऊन लागतं ना, म्हणून हा पोर्शन जास्त टॅन होतो। देन पूर्ण आपण पाण्यात जातो तर तसं पूर्णच फेस झालेला आहे टॅन। वरून ब्लॅक हेड्स वगैरे काय असेल ते पण निघून जाईल।
जोरात चालू आहे स्क्रबिंग. तर हा जो होता पॅकेट, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच ऍड करायची गरज नाहीये. डायरेक्ट तुम्हाला घ्यायचं आणि स्टार्ट करायचं स्क्रब करायला. थोडंसं स्क्रब करून मग आता मी वॉश करून येते. फक्त पूर्ण एरिया तुम्ही फेसचा कव्हर करा स्क्रबमध्ये, जेणेकरून टॅन निघून जाईल. चला तर मग मी आता हे केलेलं आहे, वॉश करून येते. जास्त टाइम नाही घेता, मी वॉश करून येते पटकन आणि मग आपण अप्लाय करूयात फेस पॅक. ठीक आहे, आलेच. तर मी छानसा असा फेस वॉश करून आले. बघू शकता. वाटतोय काय फरक? वाटायला लागला वाटतं. थोडासा फरक वाटतोय, पण आपण आता जास्त वेळ न घालवता लगेच फेस पॅक अप्लाय करूयात. हे खरंच फरक वाटायला लागला मला. मी हलकीशी गोरी दिसायला लागली, किती घाण दिसत होते पहिले. तर आता आणि कधी पण असं फेसवरती हे रब नाही करायचा, प्रॉपर असं म्हणजे पाणी टिपून घ्यायचं आपल्या फेसवरचं. आणि आता हे आपलं झालेलं आहे स्क्रब. तर मी आता लावते फेस पॅक. तर मी रात्री ऑलरेडी केसांना ऑइल लावलेलं आहे, म्हणून ते एकदम छानसे असे बसलेले आहेत, एकदम चंपू सारखे. असेच बसवायचे त्यांना व्यवस्थित, जेणेकरून ते आपल्या ह्याच्यात येणार नाहीत. किती मोठा फेस दिसत आहे, मी मुलगा दिसते. ॲट द एंड व्हॉट मॅटर्स, रिझल्ट मॅटर करतो. सो आता आपण अप्लाय करूयात छानसा असा फेस पॅक. चला, तर त्याचे काही इन्स्ट्रक्शन असतील तर वाचूयात पहिले. तर अशा तऱ्हेने हे स्क्रब झालेले आहेत, त्याला पण फेकून देऊयात. आणि 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 टॅन रिमूव्हल फेस पॅक. तर तुम्ही पण नक्की, हे मी मेडिकलमधून घेतलेलं आहे, तर तुम्ही पण नक्की जाऊन घ्या. पहिला माझा रिझल्ट बघूयात आपण, मग थांबा. काही इन्स्ट्रक्शन असतील तर वाचून घेऊयात. असे मला नाही वाटत काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावरती, किंवा किती टाइम ठेवायचा आहे वगैरे. आपण ठेवायचं जोपर्यंत ते सुकत नाही तोपर्यंत, जसं बेसिक म्हणजे आपण दुसरे पॅक वगैरे लावतो. ठीक आहे, तर आता मी ह्याला खोलते. हा आहे चॉकलेट आणि चेरी. मस्त आहे ना, चॉकलेट आणि चेरी, म्हणून त्याचा कलर पण तसाच आहे. कसा पॅकेट तुटत नाहीये. मग आता मग आता फायनली मी थोडासा फोर्स लावला त्याला आणि ते निघलेलं आहे. मी आता घेते पॅक. पूर्ण आता फेस कव्हर करायचं मला. बघू मग आपलं टॅन जाते का. मी बघते, मला तर वाटतं तर मी फेस पॅक अप्लाय करायला घेते. असं पोर्शन मी पूर्ण हातावरती घेतलेलं आहे. हो, गरम आहे, म्हणजे थोडंसं हलकंसं वेगळंच वाटत आहे काहीतरी. हे पहिले एक साइड आपण पूर्णपणे कव्हर करून घेऊयात. आणि मला वाटतं आपले हाताची बोटच बेस्ट आहे, काय ब्रश वगैरेची गरज नाही. गट्टे गट्टे न यावे ह्यासाठी फक्त हलक्या हाताने स्प्रेड करायचे, जेणेकरून व्यवस्थित बसेल ते. आणि संडे आमचं काय काम असतं, हे चालू असतं. घराची क्लिनिंग, स्वतःसाठी वेळ, खायचं मस्त. ऑलरेडी काल सॅटर्डे सुट्टी असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मी आवरून घेतलेल्या आहेत घरी कालच, कारण आज म्हटलं थोडं व्हिडिओज बनवू, एडिटिंग व्हिडिओज. ओहो, एक बाल आला तर इथे, जाऊ दे, होऊ दे त्याला ड्राय. काढला, खेचला त्याला बाहेर. बेल्ट आहे माझ्याकडे, पण मला वाटलं जाऊ दे, आता ऑलरेडी चंपू केलेत केस, तर बेल्टची गरज नाही.
वाव, किती छान स्प्रेड होता हा. मस्त वाटतं एकदम. रंगरंगोटी चालू आहे माझ्या चेहऱ्याची. डोळ्यांपासून थोडस हेच करायचंय. माझं कसं इथे आहे मम्मी सारखे वाटतं. हे असं थोडस पुढे आणि इथून अशी परत मागे. जोरात तिची हे होत आहे, भाजत आहे. किती भयानक दिसतेय मी. खूप भयानक दिसते, पण खूप खूप जळजळ होती. हा 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 हा. शांत बसते थोडा वेळ. खूप जळजळ होती. छान सगळं सुकलेलं आहे प्रॉपर. तर आता मी जाऊन करते पूर्ण वॉश. बोलू शकत नाही कारण पूर्ण हे टाईट झालेलं आहे हे असं. तर मी आता वॉश करते आणि मग आपण रिझल्ट बघू. तर मी फायनली वॉश केला फेस. मग खूप बराच डिफरन्स जाणवत आहे. म्हणजे एकदम फेस क्लीन पण झालाय आणि हलकासा एक शेड फेअर झालेली आहे. तर पुसून घेते एकदा म्हणजे मग कळेल. तर फायनली मी फेस वॉश केला. म्हणजे फेस स्क्रब पण झाला आणि फेस पॅक पण लावला ना. फेस वॉश पण म्हणजे पूर्ण आता सगळं झालेलं आहे. तर खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे, एकदम सॉफ्ट वाटत आहे. आणि एक शेड थोडीशी फेअर पण झालेली आहे. मला वाटतं अजून 2-3 वेळा ट्राय करावं लागेल तर ते अजून ग्लो करेल. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय